तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरती संबंधीची संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कोल्हापूर मार्फत विविध कार्यक्रमांकरिता खालील पदांकरिता एकत्रित मानधनावर ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं कोणत्याही शाखेची पदवी आणि MBA हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ती इथं 35,000 आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे CPSC कन्सल्टंट. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे डेंटल हायजेनिस्ट. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं 12वी सायन्स पास आणि इथं डिप्लोमा इन डेंटल हायजेनिस्ट कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन विथ द डेंटल कौन्सिल तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS L2. तर याची इथं एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं MBBS लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 60,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS L3. तर याच्या इथं 11 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे ती इथं MBBS लागणार आहे आणि वेतन पण तुम्हाला इथं 60,000 राहणार आहे. त्यानंतरचे पद आहे भिषक. तर याच्या इथं 2 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 75,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भूलतज्ञ. तर याच्या इथं 3 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला MD एनेस्थेसिया DA किंवा इथं DNB लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 75,000 मिळणार आहे. त्यानंतर 8 नंबरचे जे पद आहे ते आहे बालरोग तज्ञ. तर याची इथं एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 75,000 मिळणार आहे. त्यानंतर 9 नंबरचे जे पद आहे ते आहे सर्जन. तर याच्या इथं 3 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB लागणार आहे. वेतन तुम्हाला इथं 75,000 मिळणार आहे. त्यानंतर 10 नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी डायलिसिस. तर याची इथं एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला MBBS लागणार आहे आणि जे वेतन आहे ते इथं तुम्हाला 60,000 मिळणार आहे. तर ही संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर उपरोक्त जी सर्व पदे आहेत तर ही कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर अर्जदार हा संबंधित पदासाठी इथं शारीरिक व मानसिकदृष्ट्या इथं सक्षम असावा. तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा इथं दाखल झालेला नसावा. तर वरील क्रमांक 1, 2 व 3 चे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह 20 नमुन्यातील अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2रा मजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे दिनांक 14/2/2024 ते 23/2/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहेत आणि क्रमांक 4 ते 10 चे विशेष तज्ञ व वैद्यकीय अधिकारी पदांच्या थेट मुलाखतीकरिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक महिन्याच्या दर सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2रा मजला आरोग्य अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी इथं अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते इथं खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तर सदर भरती प्रक्रियेकरता अर्ज सादर करण्याची जी मुदत आहे तर ती 23/2/2024 पर्यंत आहे. त्यानंतर अर्जाची छाननी तसेच लेखी परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिद्ध करणे, हरकती आक्षेप करून घेणे व त्या निकाली काढणे या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. इथे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट फोटो तर ही संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत आणि हा अर्ज तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर इथं पाठवायचा आहे 23/2/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.